पोळी, खीर आणि गरम भात, त्यावर चितळे तुपाची धार. सणासुदीला हाच सात्विक आहार. आजच घरी आणा चितळे तूप, शुद्ध, साजूक आणि कणीदार. विद्यापीठाची व्यवस्था सगळी शिरावर असताना विश्वजित कदमांनी स्वतःचा जीव महापुरात धोक्यात घालून नदीकाठच्या माणसांना वाचवण्याचा प्रयत्न केला. हे केलेले उपकार आमचा परिसर कधी विसरणार नाही. मी तुम्हाला विनंती करण्यासाठी आलोय, या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही एक आमदार निवडून देणार नाही, तर उद्याच्या राज्याचं भविष्य, महाराष्ट्राचं नेतृत्व विश्वजित कदमांच्या रूपाने तुम्ही विधानसभेत पाठवणार आहे. राज्याचा नेता तुम्ही निवडायचा आहे. ही संधी आपल्याला खूप वर्षात आलेली आहे. यावेळेस स्वर्गीय वसंतदादांच्या नंतर या जिल्ह्याला जे नेतृत्वाने हुलकावणी दिली ते पद विश्वजित कदमांच्या रूपाने येणाऱ्या काळात या मतदारसंघाला निश्चित मिळेल, अशा प्रकारचा विश्वास मला. मी खूप लांब लचक न बोलता आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रकाश टाकणारे कुटुंब, अनेक प्रश्न सोडवत व्यक्तिगत जीवनामध्ये देखील तुमच्या सगळ्या भागाची सेवा त्यांनी केली. पाणी अनेक 20-25 वर्षात आलं, विकास होऊ लागला. अनेक मुलांना रोजगार देऊन गोरगरिबाचे प्रपंच उभं करण्याचं काम त्यांनी उत्तम केले. येणाऱ्या 20 तारखेला हाताच्या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून आपण मोठ्या प्रमाणात मतदान करून त्यांना चांगल्या मताने आपल्या घाटावरचं मताधिक्य जितकं जास्त येईल त्याही पेक्षा जादा मताधिक्य आम्ही पलूस तालुक्यात देणार. आपण मोठ्या मनाने, हे गाव छोटं असलं तर या गावाचं मन मोठं आहे. कदम साहेबांना राज्यात पाठवण्याचं काम केलं. असंच काम येणाऱ्या 20 तारखेला निर्भयपणाने, पुढच्या कुठल्याही गोष्टीला प्रलोभनाला बळी न पडता या राज्याच्या राजकारणात या महायुतीनं आपलं केलेलं वाटोळ आपण डोक्यात ठेवून शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र हा जातीयवाद्यांच्या शक्तीने बेजार झालाय. त्याला पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या रूपाने आपल्या ताब्यात आणून आपल्या सगळ्यांच्या स्वप्नातलं सरकार आणण्यासाठी विश्वजित कदमांना विजयी करावं, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद. या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे हर्षवर्धन कदम व्यासपीठावरचे या गावातील सगळेच ज्येष्ठ नेते, वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे आपण मतदार बंधू आणि भगिनींनो, ही निवडणूक हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शाहू फुलेंच्या विचाराचा पुरोगामी महाराष्ट्र हा कुणाच्या हातात आपण देणार, त्याची निवडणूक आहे. या मतदारसंघाने महाराष्ट्राच्या विधिमंडळात कदम साहेबांच्या रूपानं सोनहिऱ्यातला एक कोहिनूर हिरा हा राज्याने अनुभवला. असं नेतृत्व देणारा नेता या मातीत जन्माला आला. मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करेन की आपल्या मातीतला हा नेता आपण महाराष्ट्राला दिला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी या भागाचं प्रतिनिधित्व करून पूर्वीचा वांगी भिलवडी मतदारसंघ हा महाराष्ट्रात लोकांपर्यंत पोहोचवला. कदम साहेबांनी राज्याचं नेतृत्व करीत असताना विविध खात्याचं मंत्री म्हणून काम केलं. टिंबू सारख्या योजनेला जन्म घातला. ताकारीचं काम पुरं करीत आपल्या सगळ्या भागातल्या सामान्य शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी आणण्याचं काम हे साहेबांनी अत्यंत ताकदीने केलं. त्याचा परिणाम म्हणून आपल्या सगळ्या परिसरात पाण्याने जमीन सुजलाम सुफलाम झाली. ओसाड असणारं माळरान हे हिरवगार झालं. ऊसाचं पीक डोलू लागलं. सहकारातला एक आदर्श साखर कारखाना उभा करून आपल्या ऊसाला उत्तम दर देण्याची भूमिका मोहन शेठ दादांच्या सहकार्याने उत्तमपणे पार पाडली आणि ग्रामीण भागातल्या माणसांना उत्तम ऊस दर देऊन तुमचं आर्थिक जीवनमान उंचवण्याचं काम हे साहेबांनी आयुष्यभर मंत्री म्हणून केलं. भारतीय विद्यापीठाची स्थापना करून या ग्रामीण भागातल्या गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला शिक्षण मिळावं. शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं आणि शिक्षणाने समाज प्रगत होऊ शकतो हे ओळखून कर्मवीरांच्या विचाराने काम करीत कदम साहेबांनी विद्यापीठाची स्थापना करून भारतीय विद्यापीठ हे जगामध्ये एक अग्रेसर असणार
शिक्षण क्षेत्रातलं प्रदीर्घ काम करणारं संस्था उभी करून आपल्या जीवनात शिक्षणाची ज्ञानगंगा आणली. आपल्या जीवनातला अंधकार दूर करण्याचा प्रयत्न कदम साहेबांनी आयुष्यभर केला. साहेब सहकारात काम करीत असताना महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांना हात घालून ते सोडवण्याचा साहेबांनी प्रयत्न केला. साहेब मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री होते. ताकारी टेंबूचं वीज बिल थकलं. मराठवाड्यातल्या विष्णुपुरी सारख्या एका मोठी योजना बंद पडली. जानाई सरसाई नावाच्या योजना मराठवाड्यातल्या बंद पडल्या. कदम साहेबांकडे अख्ख्या महाराष्ट्रातनं माणसं यायची की साहेब या योजना बंद पडतायत, आम्हाला पाणीपट्टी परवडत नाही. कदम साहेब अत्यंत हुशार नेते होते. त्याने ओळखलं की या योजना बंद पडल्या तर शेतीचं मोठं नुकसान होईल, महाराष्ट्रातला शेतकरी देशोधडीला लागेल. तीच परिस्थिती टेंबू आणि ताकारीची होती. मदत पुनर्वसन खात्यातनं 262 कोटी रुपये या योजनांचं वीज बिल भरून या सगळ्या योजना पुनर्जीवित करण्याचं काम कदम साहेबांनी केलं. तुम्ही आमच्याकडं तासगाव तालुक्यात आपल्या मतदारसंघाच्या हातीवर एक नागाव नावाचं गाव आहे. त्या गावात कदम साहेबांनी जाण्याच्या आधी एक शेवटचं भाषण केलं आणि सांगितलं की मी मदत पुनर्वसन खात्याचा मंत्री होतो. उद्या कॅबिनेटच्या आधी माझ्या अध्यक्षतेखाली मीटिंग व्हायची आणि जे जे द्यायचे ते आधी ठरायचं आणि दुसऱ्या दिवशी GR निघायचा. संध्याकाळी कलेक्टरकडे पैसे जायचे आणि ते दुसऱ्या दिवशी माणसाला वितरित व्हायचे. साहेब बोलता बोलता भावनिकून सहज म्हणाले, अरे करतो आणि बघतो म्हणला तर माणसं मरतील. इतकी संवेदना असताना हा नेता महाराष्ट्रात विविध क्षेत्रात काम करीत राहिला. जलसंधारण खात्याचे मंत्री म्हणून अलीकडच्या काळात महापुराची आठवण महाराष्ट्राला होते. आपल्याला सुद्धा आमच्या पलूस तालुक्यातल्या महापुराची कल्पना आहे. तिथं काम करीत असताना महापुराचा मोठा त्रास आम्हाला होतो, म्हणून नदीकाठच्या सगळ्या गावाचे घाट बांधण्याचं काम हे साहेबांनी जलसंधारण मंत्री म्हणून केलं. साहेबांनी तुमच्याकडे दुष्काळाचा प्रश्न होता, पाणी आणून सोडवला. आमच्याकडं सरपंच ज्यादा पाण्याने जमिनी खराब झाल्या म्हणून जलसंधारण खात्याकडं शारपड जमिनींचा प्रोग्राम करून महाराष्ट्रातला पहिला प्रोजेक्ट हा पलूस तालुक्यात उभा करून शारपडींचा प्रश्न मिटवायचं काम साहेबांनी केलं. परवाच कडेगावच्या सभेत विश्वजित कदमांनी आणलेल्या विकास निधीची माहिती दिली. आमच्याकडे अंकोखोपला मातंग समाजात पाणी लगेच जायचं. हा खाली असणारा भाग आपले नातेवाईक असतील आमच्याकडे आपल्या समाजाचे, त्यांना विचारा. पाणी गेलं की ही मंडळी विस्थापित व्हायची. कदम साहेबांच्याकडे मदत आणि पुनर्वसन खातं आलं. महाराष्ट्रातलाच नाही तर देशातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं 450 घरं दलित समाजाला देणारा प्रतितेज प्रकल्प हा कदम साहेबांनी अंकलोपला उभा केला. असा प्रकल्प महाराष्ट्रातच नाही तर देशात कुठं सुद्धा दुसरीकडे उभारला नाही. असं दैत्यमान काम करणारा नेता आपल्यातनं निघून गेला आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पटलावर ऑन रेकॉर्ड आहे, तुम्ही गुगलमध्ये सर्च करून बघा, साहेबांना श्रद्धांजली वाहताना त्यांनी जाहीरपणे सांगितलं की कदम साहेब जन्माला आले, कदम साहेब पलूस कडेगावचं नेतृत्व करत होते म्हणून आणि म्हणूनच टेंबू आणि ताकारी योजना कदम साहेबांशिवाय पूर्णच होऊ शकली नसती. नुसता जन्मच टेंबूला गाठला नाही तर ते पुरं करण्याचं काम केलं. हे राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे विधिमंडळात सांगितलंय. एवढं उत्तम काम करणारा नेता आपल्याला लावला. साहेबांनी अनेक कामं करीत असताना, शिक्षण मंत्री असताना एक शिक्षकी शाळा द्विशिक्षकी केल्या. एसटी महामंडळाच्या बोर्डात असताना गाव तिथं रस्ता आणि रस्ता तिथं एसटी संकल्पना कदम साहेबांनी आणली. महाराष्ट्रात जे जे म्हणून नवीन झालं ते कदम साहेबांनी केलं. कदम साहेब आपल्याला सोडून 18 साली अचानक गेले. त्यांच्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणारा महाराष्ट्राच्या राजकारणातल्या विधिमंडळातला एक तरुण आमदार म्हणून विश्वजित कदम विधिमंडळात निवडून गेले आणि विविध प्रश्न त्यांनी सोडवले. आपल्याकडं आपण ऐकलं असेल, आमच्या कोल्हापूरला आपल्या मतदारसंघाला जोडणारा बोर्ली आणि
सोरेगावचा 32 कोटीचा पूल विश्वजित कदमांनी मंजूर करून आणला, तो आता पुरा होण्याच्या मार्गावर आहे. पुष्यसावळीवरून कडेपूर मार्गे वांगीतनं खाली अंकलोकला येणारा एशिया बँकेचा रस्ता हा 263 कोटीचा या मतदारसंघामध्ये आला. अशी विविध कामं त्यांनी उत्तमपणे केली. भारतीय विद्यापीठाची धोरण त्यांनी मजबूतपणे सांभाळली. पण आपल्या सगळ्यांनी दिलेले आशीर्वाद, आपल्या ताकदीवरती त्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विविध कामं करीत असताना धाडसानं या राज्यातल्या सामान्य तरुणाला काँग्रेस पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याचं काम हे त्यांनी उत्तमपणे केलं. आपण परवाच्या लोकसभेच्या निवडणुकीत पाहिलं, काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अन्याय झाला म्हणून विशाल पाटलांना ताकदीनं निवडून आणून सांगलीचा वाघ कोण हे विश्वजित कदमांनी दाखवून दिलं. तुम्ही त्याला सांगलीचं वाघ केलं. आज महाराष्ट्रातल्या विविध भागातनं निरनिराळ्या प्रकारची शक्ती या ठिकाणी येते. कदम साहेबांना राज्याचं नेतृत्व करताना जो त्रास झाला, सामान्य माणसाचं काम करणारा नेता त्याची अडवणूक करण्याचा प्रयत्न झाला, तीच अवस्था डॉक्टर विश्वजित कदमांच्या बाबतीत विरोधक करतायत. मी एवढी कामं आपल्याला सांगितली. मी एक गोष्टीची आपल्याला आठवण करणार आहे. महापूर आला 19चा. या महापुरामध्ये विश्वजित कदम तासाच्या आत औदुंबरला, भेलवडीला, आमच्या अंतरगावला पोहोचले आणि 40-45 हजार लोक हे पुरात अडकलेले. त्या लोकांना 10-15 फूट बोटीतनं जाऊन वाचवायचं धाडस केलं. सगळ्या माणसांना बाहेर आणलं. महिलांना आधी बोटीत बसवत असल्यामुळं पुरुष गडबड करायचे. त्यावेळेला धीरोदत्तपणाने महापुरात आम्हाला वाचवायला आलेला हा देवदूत धीरोदत्तपणे म्हणाला की या गावातला शेवटचा माणूस जात नाही तोपर्यंत विश्वजित कदम गाव सोडणार नाही. हे धारणच त्यांनी दाखवलं आणि म्हणून माणसाच्यात आधार निर्माण झाला. आम्ही नदीकाठाला राहतो, आम्हाला नदीत पोहण्याची सवय आहे. पण तुम्ही दुष्काळी भागातला असताना घाटावर जन्मलेला हा मुलगा 15 फूट वाहत्या पाण्यात बोटीतनं जाऊ शकतो याचं आश्चर्य मला स्वतः वाटलं. त्याचं कारण असं की पलीकडे जे उमेदवार उभे आहेत ते नदीच्या आसपास सुद्धा फिरकले नाही. महापुरात जाणं इतकं सोपं नाही. तुम्ही नदीच्या पाण्याचा जर वेग बघितला असला तर जी दुर्दैवी घटना ब्रह्मनाळा घडली ती या पाण्याच्या वेगाने घडली आणि म्हणून आपला जीव धोक्यात घालून आम्हा सगळ्यांना वाचवण्याचं त्यांनी काम केलं. महापुरातनं लोकांना बाहेर काढलं. 40-45 हजार माणसांच्या रोजच्या दैनंदिन जेवणाची व्यवस्था केली, त्यांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था केली आणि पूर गेल्यानंतर गावं स्वच्छ करून रोगराईचं थैमान रोखण्याचं काम हे भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून या विश्वजित कदम नावाच्या देवदूतानं केलं आणि म्हणून आमचा नदीकाठचा भाग त्याला या निवडणुकीत विसरणार नाही. आम्हाला उपकार केलेले विसरायची जाण नाही. आमच्या सगळ्या परिसरात मी अनेक सभेत सांगतोय की पलूस तालुका 50,000 पेक्षा जादा मताधिक्य देईल. याचं कारण त्यांनी केलेलं काम आहे. हे सगळं करीत असताना महापुरात अनेक अडचणी आल्या, त्या सगळ्यावर त्यांनी मात केली. हे सगळं करून आमच्या सगळ्या माणसांचे आशीर्वाद त्यांनी धाडसानं मिळवले. एक मुलगा कदम साहेबांचा अपघाती त्याचा मृत्यू झालाय. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.